छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC परिसरातील बजाज नगर येथील उद्योजक संतोष राधाकिसन लड्डा यांच्या निवासस्थानी मोठा दरोडा पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। दरोडेखोरांनी तब्बल 8 किलो सोने आणि 40 किलो चांदी असा कोट्यावधींचा ऐवज लंपास केलाय। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संतोष लड्डा यांचा मुलगा अमेरिकेत शिक्षणासाठी आहे। त्याला भेटण्यासाठी लड्डा कुटुंब 8 दिवसांपूर्वी परदेशात गेले होते। लड्डा कुटुंब विदेशात असल्याचा फायदा घेत सहा दरोडेखोरांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झालेत। CCTV फुटेजही पोलिसांच्या हाती लागलं असून त्यावरून आरोपींचा माग काढण्याचं काम सुरू आहे। या घटनेमुळे वाळूज परिसरातील उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे वेगात फिरवली आहेत। सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे। प्रतिनिधी अनिकेत घोडके, NTV न्यूज मराठी, वाळूज, छत्रपती संभाजीनगर।